महायुतीचं सगळं सेट आहे, मग सांगणार कधी थेट असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सगळं झालंय, आमचं सगळं ठरलंय असं सांगणारे महायुतीचे नेते अजून सुद्धा जागा वाटप काही जाहीर करायला तयार नाहीत। सगळं सेट असलं तरी सध्या महायुतीच्या अगदी पहाटे 4-5 वाजेपर्यंत बैठका सुरू आहेत। अर्ज भरायला सुरुवात झाल्यावर सुद्धा शेवटच्या क्षणी महायुतीमध्ये अशी काय चर्चा सुरू आहे पाहूया। शिंदेंचा जबरदस्त स्ट्राइक रेट, शिंदेंचा मुंबईत आवाज वाढला, जागा वाटपात मोठ्या भावाला धाकटा भाऊ नडला, आमचं सगळं ठरलंय असं म्हणणाऱ्या महायुतीचं जागा वाटपावर मात्र अजून निश्चित काहीच ठरत नव्हतं। म्हणूनच सोमवारी वर्षावर मध्यरात्री 3 वाजेपर्यंत भाजप आणि शिंदेंचे नेते खल करत होते, तर मंगळवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या घरी पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक चालली। मुद्दा तोच, जागा वाटपातली घासाघीस। मुंबईत एकनाथ शिंदेंना 100च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपा 120 पेक्षा जास्त जागा लढवेल। आरपीआय आठवलेंसह मित्रपक्षांना शिवसेना त्यांच्या कोट्यातून जागा देईल। अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत स्वतंत्र लढेल। आमची युती अंतिम टप्प्यात आहे, लवकरच आम्ही त्याची घोषणा करू। किती जागा आम्ही लढणार आहे याच्यापेक्षा 227 ठिकाणी आम्ही महायुतीनं लढणार आहोत, हे बेसिक आहे। त्याच्यामुळं आकड्यापेक्षा महायुती येणं हे आम्हाला प्राधान्यक्रम आहे। त्याच्यामुळे सन्मानपूर्वक युती होते। 90% ठिकाणी युतीची बोलणी ही पूर्ण झालेली आहे। 10% आहे ती आज किंवा उद्या होईल। 100+ जागा असतील? नाही, ठीक आहे ना, तुम्हाला यादी जाहीर झाली पण एक संकेत 100+ जागा 90 पर्यंत आता समजते की 90 जागांचा मुद्दा असा आहे की आम्ही 50% जागा मागितलेल्या आहेत। त्याच्यामुळं जो काही निर्णय होईल तो देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब घेतील। एकनाथ शिंदेंना सुरुवातीला भाजप फक्त 53 जागा द्यायला तयार होती, त्यावरून हा आकडा वाढून 90 पर्यंत आला आणि आता हा आकडा 100 पर्यंत पोहोचलाय। याचाच अर्थ काय, तर एकनाथ शिंदे ही प्रचंड महत्वाकांक्षी आहेत आणि जागा वाटपामध्ये अतिशय चिवट आहेत। विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदेंनी भाजपशी चोख वाटाघाटी करून चांगल्या जागा पदरात पाडल्या होत्या। आधी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी 81 जागा लढवल्या, जिंकल्या 57। शिंदेंचा स्ट्राइक रेट होता जवळपास 70%, तर आता नगरपालिका निवडणुकीत शिंदेंनी 135 पैकी 54 जागा जिंकल्या। शिंदेंचा स्ट्राइक रेट आहे 40%। शिंदेंच्या याच स्ट्राइक रेटमुळे शिंदे भाजपकडून जास्त जागा घेण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा आहे। ठाकरे बंधूंची युती झाली की पुढच्या 48 तासात महायुती जागावाटप जाहीर करणार असं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता महायुती कधीचा मुहूर्त काढणार याचीही उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।